नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आलू पराठा. आलू पराठा हा थंडीच्या दिवसात खूप आवडीने खाल्ला जातो. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूपही घालू शकता. पीठ आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि मऊसूद अशी कणिक मळून घेणार आहोत. मऊसूद अशी कणिक मळून झाल्यानंतर ती कणिक आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. चला आता आपण सारण बनवून घेऊया. सारण बनवण्यासाठी इथे मी उकडलेली 3 बटाटे घेतले आहेत. बटाटे मी खिसून घेणार आहे, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही. यामध्ये काही मसाले घालून घेऊया. इथे मी मिरची, आलं आणि लसूण पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे. त्यामध्ये मी चिरलेला कांदा घालून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. हळद घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी धनेपूड घालणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण कणिक भिजली का पाहू. कणिक चांगली भिजली असल्यास त्याचे आपण एक गोळा तोडून घ्यायचा आहे. कणकीचा गोळा आणि सारणाचा गोळा समान आकाराचा करून घ्यायचा आहे. दोन्ही समान आकाराचे झाल्यानंतर आता आपण सुक्कं पीठ घेणार आहोत. त्यामध्ये कणकीचा गोळा घालून आपण कणकीचा गोळा पुरीसारखा लाटून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण तूप लावून घेणार आहोत. तूप लावल्यानंतर त्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा चांगल्या प्रकारे सुट्टा होतो. आता आपण बनवलेलं सारण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पिठाच्या कडा एकत्र करून घ्यायच्या आहेत. कणकीचा कडा एकत्र झाल्यानंतर कणिक आपण सर्व बाजूने चांगल्या प्रकारे दाबून घेणार आहोत, जेणेकरून आपण त्यामध्ये घातलेले सारण सर्व बाजूने पसरलं जाईल. आता आपण पराठा हलक्या हाताने चांगल्या प्रकारे लाटून घेणार आहोत. पराठा चांगला लाटून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटे पराठा लाटून झाल्यानंतर आपण एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. तव्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर त्यावर पराठा घालून घ्यायचा आहे. पराठ्यावर चांगल्या प्रकारचे बबल्स आले की पराठा आपण उलटून घेणार आहोत. पराठा उलटून घेतला की त्यावर आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत. तूप लावून घेतलं, दुसऱ्या बाजूने पण आपण तूप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला आलूचा पराठा तयार झालेला आहे.